या सामन्यातील पंच उमेश येरागी तसेच दुरत सर. नमस्कार. परेश सनी आणि कॉमेडी वर्क संपर्क साधायचा आहे. परेश सनी आहे. सामना होतो आहे चव्हाटेश्वर पिरवाडी तसेच जितू पॅकरची सलामीची जोडी मैदानात. कल्पेश सुमित कोमुर्लेकर. कल्पेश समालोचन करेल माझा मित्र परेश. दरम्यान सामना चालू आहे तो जितू पॅकर्स विपक्ष चव्हाटेश्वर पिरवाडी. पिरवाडीचा 12वा खेळाडू पॅव्हलिन मध्ये पाठवून द्यायचा आहे. पिरवाडी संघाचा 12वा खेळाडू त्वरित पॅव्हलिन मध्ये पाठवून द्यायचं, नाही तर पॅनल्टी लावण्यात येईल. नोंद घ्यायचे संघनायकांनी. अजित बानकर लवकरात लवकर 12वा खेळाडू पॅव्हलिन मध्ये पाठवायचा आहे. किती काढले बॉलर कोण आहे? जग्गा कोण? दत्ता धुरी. वैयक्तिक पहिलं व संघाच्या बाजूने पहिल्या षटक घेऊन येतो तो दत्ता धुरी. पहिल्या चेंडूवर 2 धावा काढतोय तो सुमित कोमुर्लेकर. एक बिग हिटर म्हणून मानला जातो तो सुमित कोमुर्लेकर. स्ट्राईकला येतो सुमित. नॉन स्ट्राईकला येतो कल्पेश साळगावकर. जितू पॅकर्स या संघाची सलामीर जोडी आपल्याला मैदानात दिसते आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो दत्ता. सामना करेल तो सुमित कोमुर्लेकर. आणि आता मात्र गच्चा क्षेत्ररक्षण करतोय तो यष्टीरक्षक अजित बानकर. खरोखरच एक अष्टपैलू असा खेळाडू आहे, पण आता मात्र गच्चा क्षेत्ररक्षण करताना दिसतोय तो स्क्रीनवर अजित बानकर. एक तारणार म्हणून संघाचा खेळताना दिसतोय आपल्याला मैदानामध्ये तोच हा खेळाडू अजित बानकर. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो दत्ता. सामना करेल तो सुमित कोमुर्लेकर. आता मात्र पुन्हा एकदा फटका फसतोय. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो दत्ता धुरी. आणि खरोखरच वारंवार गच्चा क्षेत्ररक्षण करत येतो अजित बानकर. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसतोय तो अजित बानकर. धावसंख्या मात्र कायम राहते ती बिनगडी बाद 2 जितू पॅकर्सच्या संघाची. खरोखरच एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते ती दत्ता धुरी यांची. दरम्यान पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजून गोलंदाजी करतोय तो दत्ता. सामना करतो सुमित. फुलटॉच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू खाली येतोय तो संकेत कुबल आणि झेल सोडतोय. खरोखरच चेंडू जमिनीला दान करतोय तो संकेत कुबल. गच्चा क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते संकेत कुबल याचं. जर सुमित याचा झेल घेतला असता तर नक्की जितू पॅकर्सच्या संघाला मोठा आदर बसला असता सुमित याच्या स्वरूपात. पण पाहायचा जीवदानाचा किती फायदा घेतोय तो सुमित कोमुर्लेकर. एक बिग हिटर म्हणून देवगड तालुक्यामध्ये गाजलेला असा खेळाडू सुमित कोमुर्लेकर. मिडबाव गावचा खेळाडू आज मात्र जितू पॅकर्स या संघाच्या बाजूने खेळताना दिसतोय. दरम्यान पुन्हा ते गोलंदाजी मार करतोय दत्ता. सामना करेल तो
सुमित पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू, तेवढाच चांगला समाचार घेतोय. पाहायचं सीमारेषा पार चेंडू जातोय का? नक्कीच सीमारेषा पार चेंडू जातोय. 4 धावांसाठी धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती बिनगडी बाद 8. खरोखरच सुंदर फटकेबाजी करतोय तो सुमित कुमुर्लेकर. आणि आता मात्र मी नक्कीच सांगेन की जीवदानाचा फायदा पूर्णपणे उचलतोय तो सुमित कुमुर्लेकर. जर झेल पकडला असता तर नक्कीच सुमित याची खेळी संपुष्टात आली असती, पण झेल मात्र संकेत कुबल जमिनीला दान करतोय आणि सुमित याला जीवदान देतोय. पाहिजे जीवदानाचा अजून किती फायदा उचलतोय तो आणि किती धावांचा डोंगर रचतोय तो सुमित कुमुर्लेकर. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो दत्ता. आत्ता मात्र निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकतोय तो दत्ता, पण गचाळ क्षेत्ररक्षण करतोय तो. वारंवार एक खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय तो स्क्रीनवर. अजित बानकर, खरोखरच तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये अजित, तर पण तू वारंवार खराब क्षेत्ररक्षण करतोय तो आपल्या संघासाठी. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनगडी बाद 8. देवबाग संघाचे तारणहार वासुदेव कुर्ले आपल्याला स्टेजवर दिसत आहेत. स्थानपन्न व्हायचं वासुदेव कुर्ले यांनी. खरोखरच दरम्यान सामना मैदानामध्ये रंगतोय तो चौवटेश्वर पिरवाडी विपक्ष जितू पॅकर्स. चौवटेश्वर पिरवाडीचा कर्णधार अजित बानकर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय क्षेत्ररक्षण लावताना, पण स्वतःकडूनच खराब क्षेत्ररक्षण करतोय तो अजित बानकर. आता मात्र गोलंदाजी वार करतो बंटी कोयंडे. खरोखरच पंचाच्या डाव्या बाजून गोलंदाजी करत होतो बंटी. सुंदर फटका सजवतोय तो कल्पेश साळगावकर. खरोखरच पूर्ण रातभर ड्रायव्हिंग करून आम्हाला घेऊन आलाय तो बंटी कोयंडे. आज मात्र मैदानामध्ये दिसतोय खेळण्यासाठी आणि पहिला चेंडू एक अचूक टप्प्याचा चेंडू टाकतोय, पण तेवढाच चांगला समाचार घेतोय तो कल्पेश साळगावकर. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो बंटी. सामना करेल तो कल्पेश साळगावकर. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहायचा झेल होतोय का? चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल मात्र सोडतोय. खरोखरच एक मालवणी म्हण आहे, ज्याचे पूर्वज राजी त्याच्याच काटावर काजी, असं मात्र आता दिसतं आता जितू पॅकर्स या संघाचा. आणि जितू पॅकर्सच कर्णधार एक मोठोसो दिसता तो कल्पेश साळगावकर. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो बंटी. सामना करेल तो कल्पेश. आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू टाकतोय आणि तेवढाच चांगला समाचार घेतोय. पण धावा संघाच्या नक्कीच 6 धावांसाठी चेंडू जातोय. खरोखरच सुंदररित्या समाचार घेतोय तो चेंडूचा कल्पेश साळगावकर. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती बिनगडी बाद 18. जितू पॅकर्स या संघाची. खरोखरच अजित बानकर कुठेतरी गोलंदाजीला कानमंत्र देतोय तो बंटी कोयंडे आला, पण तेवढा ताकदवार संघ आहे तो जितूचा. आता मात्र पुन्हा एकदा गुडगा टेक तमाशा देख असा शॉट सजवतोय तो कल्पेश साळगावकर आणि या 4 धावा. खरोखर सुंदर फटकेबाजी करतोय तो कल्पेश साळगावकर. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 22. जितू पॅकर्सच्या संघाच्या बाजूने खेळताना दिसतोय तो कल्पेश साळगावकर आणि सुमित कोमुर्लेकर. दोघांनाही जीवदानाचा फायदा उचलायचा आहे आणि किती धावांचा डोंगर रस्ता आहे ते पाहायचं आहे मैदानामध्ये. कल्पेश व सुमित. खरोखरच जितू पॅकरचा ओनर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय, स्टेजवर उभा आहे तो जितू. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो बंटी. सामना करेल तो कल्पेश. आता मात्र एक अचूक टप्प्याचा चेंडू टाकतोय, निर्धाव पद्धतीचा चेंडू बॉल करतोय आणि तेवढाच चांगलं यष्टीरक्षण करतोय तो अजित बानकर. आता मात्र कुठेतरी त्याच्या हातामध्ये चेंडू बसतोय तो अजित याच्या.
खरोखरच बंटी दाखवून देतोय 550 मीटर मी का आलो रात्रीचा प्रवास करून त्याचा मैदानामध्ये दाखवतोय तो बंटी कोंडे. आता मात्र सुंदर फटका सजवतोय तेवढंच गटाचे क्षेत्ररक्षण करतोय तो अजित बानकर चा खेळाडू पण धाव बाद होतोय तो कल्पेश साळगावकर. स्वतः कर्णधार गटाचे क्षेत्ररक्षण करतोय म्हणून खेळाडूही गटाचे क्षेत्ररक्षण करताना दिसतोय ते मैदानामध्ये चौडेश्वर पिरवाडी या संघाचे. आणि आता मात्र संघाला बसलेला मोठा आदर आहे कल्पेश साळगावकर याच्या स्वरूपात. पाहायचा कल्पेशाची जागेसाठी कोण जातोय तो नवीन फलंदाज. स्वतः जितू ओनर पण जाऊ शकतो पण जितू मात्र स्क्रीनवर दिसतो आपल्याला स्टेज मध्ये. कल्पेशाची जागा येण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो अमित आडकर. पाहिजे आपल्या संघासाठी किती योगदान देतोय तो अमित आडकर. गोलंदाजी मार्कवर आहे तो. वैयक्तिक पहिलं व सांघिक कोट्यातून तिसऱ्या षटक घेऊन येतो तो दत्तात्रय लोणे. हिमालय मोरवे या संघाचा खेळाडू आहे पण आज मात्र चव्हाटेश्वर पिरवाडी या संघाच्या बाजूने खेळतोय तो दत्ता लोणे. स्वतः अजित बानकर संघाचे मालक दिसत आहेत. पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजी मार्कवर तो दत्ता लोणे. सामना करेल तो एक धडाकेबाज फलंदाज सुमित कोमुर्लेकर. आता मात्र कुठेतरी फटका फसतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकतोय तो दत्ता लोणे. खरं धावसंख्या स्थिरावते धावसंख्या होते ती एक गडी बाद 22 दोन षटकांच्या समाप्ती अंतर. दरम्यान पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजी करतोय दत्ता लोणे. सामना करेल तो सुमित. आता मात्र सुंदर फटका सजवतोय. चेंडू खाली येतोय तो संकेत कुबल. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तेवढा चांगला थ्रो मानावा लागेल तो संकेत याचा. एकाच धावेवर समाधान मानतोय तो सुमित व अमित. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती एक गडी बाद 23 जितू पॅकर्स या संघाची. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो दत्ता. सामना करेल तो अमित. आता मात्र फुलटॉच पद्धतीचा चेंडू झेल होऊ शकला असता पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. झेल काही होऊ शकत नाही पण एकाच धावेवर समाधान मानतात ते दोन्ही खेळाडू सुमित व अमित. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती एक गडी बाद 24 जितू पॅकर्स या संघाची. आता मात्र कुठेतरी धावा मंदावलेल्या दिसत आहेत त्या आपल्याला मैदानामध्ये. खरोखरच अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते ती दत्ता लोणे आणि लोणे याची. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो दत्ता. आता मात्र सुंदर फटका सजवतोय. पाहिजे झेल होतो का. चेंडू खाली येतोय तो बंटी कोंडे आणि आता मात्र झेल जमिनीला दान करतोय बंटी. खरोखरच बंटी डोळ्यावर झोप आली आहे का बघ. नक्की डोळ्यावर पाणी मारण पुन्हा एकदा फिल्डिंगला उभा राहा. कारण खरं अजित सारखा खेळाडू मैदानामध्ये गचा क्षेत्ररक्षण करू शकतो तर तू का करू शकत नाही हेच खेळाडू पण दाखवून देत आहेत ते अजितला. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो दत्ता. पाहायचंय झेल सोडतोय तो बंटी. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो दत्ता. सामना करतो अमित. आता मात्र एक तेज सरार असा चेंडू टाकतोय तो दत्ता लोणे. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या होते ती एक गडी बाद 25. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो दत्ता. सामना करेल तो अमित. आता मात्र बाद होतोय. खरोखरच सुंदररित्या झेल टिपतोय तो अजित बानकर. अमितचे खेळ संपुष्टात येते. संघाला बसलेला मोठा हादरा. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 25. पंच षटक समाप्तीचा इशारा करताय. 3 षटकांच्या साहाय्याने धावसंख्या होते ती 2 गडी बाद 25. पाहायचंय चौथं षटक कोण घेऊन येतोय संघाच्या बाजूने. नक्कीच
संकेत कुबल येतोय. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 25. अमितेची जाण्यासाठी नवीन फलंदाज येतो तो प्रशांत सातोस्कर. एक बिग हिटर म्हणून मानला जातो तोचा खेळाडू मालवण मधील खेळाडू प्रशांत सातोस्कर आज मात्र जितू पॅकर्सच्या संघाच्या बाजूने खेळताना दिसतोय. प्रशांत सातोस्कर बॅटिंग पॉवर प्ले घेतोय. सुमित कुमुर्लेकर व प्रशांत सातोस्कर नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले मध्ये धावांचा डोंगर रचवतील यात काही शंका नाही. वैयक्तिक पहिला व सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन येतो तो संकेत कुबल. आता मात्र सुंदर फटका सजवतोय. नक्कीच 4 धावांसाठी चेंडू जातोय आणि या 4 धावा धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 29. संकेताच्या पहिल्या चेंडूचा पूर्णपणे समाचार घेत होतो. एक बिग हिटर म्हणून मानला जातो तोचा खेळाडू सुमित कुमुर्लेकर पहिल्या चेंडूवर चौकार ठोकतोय आणि सिद्ध करून दाखवतोय की झेल सोडलास पण नक्कीच मला फायदा करून दिलास आणि माझ्या संघासाठी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 29. 4थं षटक चालू असताना बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय तो प्रशांत व सुमित याने. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजी करतोय तो संकेत कुबल. आता मात्र फटका फसतोय पण 22 स्वरूपात 1 धाव पूर्ण करतायत दोन्ही खेळाडू प्रशांत व सुमित. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 30. 2 गडी बाद 30. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतो संकेत. सामना करतो प्रशांत सातोस्कर. आता मात्र सुंदर रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका सजवतोय. नक्की 4 धावांसाठी चेंडू जातोय. सीमारेषा पार चेंडू जातोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 34. खरोखरच रिव्हर्स स्वीपचा चांगला फटका सजवतोय तो प्रशांत सातोस्कर. चापा फायटर मालवण या संघाकडून खेळताना आपल्याला कित्येक वर्ष दिसलेला हा खेळाडू प्रशांत सातोस्कर आज मात्र जितू पॅकर्सच्या संघाच्या बाजूने खेळतोय. कारण की नक्कीच जितू पॅकर्सच्या संघाचा ओनर तेवढा मोठा आहे तोच म्हणजे जितू. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो संकेत कुबल. स्ट्राईकला येतो प्रशांत सातोस्कर. आता मात्र नक्कीच सुंदर फटका सजवतोय. पुन्हा एकदा चौकार ठोकतोय तो प्रशांत सातोस्कर. सलग 2 चेंडूवर 2 चौकार ठोकतोय तो प्रशांत सातोस्कर. रिव्हर्स स्वीपच्या पद्धतीने फटका सजवतोय. पुन्हा एकदा 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 38. सलग 2 चेंडूवर संकेताच्या 2 चौकार ठोकतोय तो प्रशांत सातोस्कर. एक धडाकेबाज असा फलंदाज आहे तो प्रशांत सातोस्कर. जितू पॅकर्सच्या संघाच्या बाजूने खेळताना दिसतोय प्रशांत सातोस्कर. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो संकेत. आता मात्र एक तेज तरार असा चेंडू टाकतोय तो संकेत कुबल. बॅट आणि चेंडूचा काही स्पर्श होत नाही. निर्धाव पद्धतीचा चेंडू बहाल होतोय. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण करतोय तो अजित बानकर. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या होते ती 2 गडी बाद 38. जितू पॅकर्सच्या संघाची. दरम्यान पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येतोय षटकामधील तोच गोलंदाज संकेत कुबल. पंचांच्या डाव्या बाजून गोलंदाजी करतोय. सामना करेल तो प्रशांत सातोस्कर. सुंदर फटका सजवतोय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्यात यश मिळत आहे. तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण करतोय तो सम्राट बानकर. अजित बानकर यांचे बंधू आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत.
सम्राट बांधकर. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 40. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2 गडी बाद 40. जितू पॅकर्सच्या संघाची. दरम्यान उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगतो की दरम्यान सामना मैदानामध्ये चालू आहे तो जितू पॅकर्स विपक्ष चव्हाटेश्वर पिरवाडी. 2 गडी बाद 40. यानंतर होणारा सामना जय बजरंग मळई ब विपक्ष व्हीआरसीसी आनंदवाडी अ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचे आहे. जय बजरंग मळई ब विपक्ष व्हीआरसीसी आनंदवाडी अ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षामध्ये यायचे आहे. दरम्यान सामना चालू आहे तो जितू पॅकर्स विपक्ष चव्हाटेश्वर पिरवाडी. नाणेफेकीचा कौ लागलाय तो चव्हाटेश्वर पिरवाडी या संघाच्या बाजूने व नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय व फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते जितू पॅकर्स या संघाला. जितू पॅकर्स या संघाने 4 षटकांमध्ये 40 धावा जमून 2 गडी बाद केलेत. शेवटचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज हर्षल मंचेकर. आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचे. हर्षल मंचेकर. वैयक्तिक पहिलं व सांघिक कोट्यातून शेवटचं षटक घेऊन येतोय. एक हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो गौरव. आता मात्र सुंदर फटका सजवतोय. चेंडू मात्र काही अडथळ्यामुळे अडकतोय आणि षटकाराचा चेंडू नक्की होता पण एकच धाव पूर्ण करतोय तो प्रशांत व सुमित. खरोखरच सुंदर फटका सजवला होता तो सुमित याने. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 41. 2 गडी बाद 41. हाणामारीच्या षटकामधील 5 चेंडू शिल्लक. पाहिजे 5 चेंडू मध्ये सुमित व प्रशांत किती धावा जमवत आहेत ते दोन्ही खेळाडू. दरम्यान पुन्हा एकदा आता मात्र सुंदर फटका सजवतोय. नक्कीच षटकारांसाठी चेंडू जातोय. खरोखरच एक रिव्हर्स स्वीपचा सुंदररित्या फटका सजवतोय तो प्रशांत सातोसकर. या अगोदरच सांगितलं होतं की प्रशांत सातोसकर धडाकेबाज असा फलंदाज आहे मालवण मधील आणि आज मात्र जितू पॅकर्सच्या संघाच्या बाजूने खेळताना दिसतोय तो प्रशांत सातोसकर. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती 47. 2 गडी बाद 47. गोलंदाजी मार्कवर आहे तो वैभव. माफ करा गौरव धुरी. सामना करेल तो प्रशांत सातोसकर. आता मात्र फुलटॉच पद्धतीचा चेंडू पंचांकडे नो मागतोय प्रशांत सातोसकर पण एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. माफ करा चौकारासाठी चेंडू जातोय आणि बंटी कोंडे माफ करा प्रशांत सातोसकर याची खेळी संपुष्टात येते. संघाला बसलेला मोठा हादरा प्रशांत याच्या स्वरूपात. खरोखरच संघाला बसलेला मोठा हादरा प्रशांत याच्या स्वरूपात आणि प्रशांत याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो बारक्या कुबल. एक बिग हिटर मानला जातो. रणझुंजार वैभववाडी या संघाच्या बाजूने खेळताना आपल्याला कित्येक वर्ष दिसलेला खेळाडू तांबडेचा खेळाडू बारक्या कुबल आज मात्र जितू पॅकर्स या संघाच्या बाजूने खेळतोय. मुंबई पोलीस मध्ये कामाला आहे. फ्रीटची संधी आहे. पाहिजे फ्रीटचा किती फायदा घेतोय तो बारक्या कुबल. धावसंख्या होते ती 3 गडी बाद 48. अजूनही 4 चेंडू शिल्लक षटकामधील. पाहिजे 4 चेंडू मध्ये किती समाचार घेतोय तो बारक्या. आता मात्र सुंदर फटका सजवतोय. पायच्या षटकासाठी चेंडू जातोय काय झेल होतो का सुंदररित्या क्षेत्ररक्षण करतोय तो संकेत कुबल आणि एकाच धावेवर समाधान मानतोय तो सुमित कोमुर्लेकर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 49. खरोखरच सुंदररित्या क्षेत्ररक्षण करतोय तो संकेत कुबल. नक्की झेल होऊ शकला असता पण झेल काही होत नाही पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो संकेत कुबल. एक सुंदर फटकेबाजी करतोय तो बारक्या कुबल. नॉन स्ट्राईकला दिसतोय आणि स्ट्राईकला येतो सुमित कोमुर्लेकर.
आता मात्र सुंदर फटका सजवतोय पाहिजे झेल होतो चेंडू खाली येतोय तो अण्णा बारकर आणि सुमितेची खेळ संपुष्टात येते संघाला बसलेला सुमितेच्या स्वरूपात मोठा आदरा धावसंख्या स्थिर राहते धावसंख्या होते ती 4 गडी बाद 49 शेवटचे 2 चेंडू शिल्लक पाहिजे 2 चेंडू मध्ये किती धाव जमवतोय तो हरीश साळगावकर कल्पेश साळगावकरचे बंधू दिसत आहेत कारण की नॉन स्ट्राईकला तो एक धडाकेबाज असा फलंदाज बारक्या कुबल त्याला जर स्ट्राईक दिली तर नक्कीच शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकू शकतो एवढी त्यामध्ये क्षमता आहे तोचा खेळाडू बारक्या कुबल शेवटचे 2 चेंडू शिल्लक जितू पॅकर्स तर मैं पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो गौरव सामना करतो हरीश सुंदर फटका सजवतोय आणि डिक्लेअर स्वरूपात एक धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या होते ती 50 अर्धशतक संघाचं अर्धशतक फलकावर लागतंय ते जितू पॅकर्सच्या संघाचा दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतो हरी गौरव सुंदररित्या फटका सजवतोय हरीश थोडं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय 1 धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानतोय बारक्या व हरीश धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या होते ती 51 जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवलंय ते 52 धावांचं 30 चेंडू आणि 52 धावा हॅलो जय बजरंग मळई ब कर्णधार व VRCC आनंदवाडी अ कर्णधार आपल्याला शेवटचा पुकार असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे जय बजरंग मळई ब कर्णधार व VRCC आनंदवाडी अ कर्णधार शेवटचा पुकार देतोय आपल्याला कांदगावकर साहेब जरा समालोचन कक्षामध्ये यायचं आपण कुठे जायचं नाहीये सुरेश कांदगावकर माननीय श्री सुरेश कांदगावकर आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय यानंतर होणारा सामना जय बजरंग मळई ब विपक्ष VRCC आनंदवाडी अ नाणेफेकीचा कौ लागलाय तो VRCC आनंदवाडी अ या संघाच्या बाजूने पाहिजे नाणेफेक जिंकून काय स्वीकारतोय तो संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतोय व फलंदाजीसाठी पाचारण करतोय तो जय बजरंग मळई ब या संघाला यानंतर होणारा सामना आहे दरम्यान मैदानामध्ये सामना चालू आहे तो जितू पॅकर्स विपक्ष चव्हाटेश्वर पिरवाडी नाणेफेकीचा कौ लागला होता तो चव्हाटेश्वर पिरवाडी या संघाच्या बाजूने व नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं व फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं ते जितू पॅकर्स या संघाला जितू पॅकर्स या संघाने निर्धारित 30 चेंडूमध्ये
52 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते चवटेश्वर पिरवाडी या संघासमोर. पाहिजे चवटेश्वर पिरवाडी या संघ 52 धावांचा कसा पाठलाग करतोय तो. सलामीर जोडी मैदानात पाठवायचे अजित बानकर. अजित आणि कोणा प्रणित. सलामीर जोडी मैदानात दिसते ती अजित बानकर व प्रणित बानकर. हॅलो कोणा तो बॉलर. वैयक्तिक पहिलं व संघाच्या बाजूने पहिलं षटक घेऊन येतो तो प्रशांत भाबल. सामना करेल तो एक धडाकेबाज असा फलंदाज अजित बानकर. देवगड कॉलेज मधील हा धडाकेबाज असा फलंदाज अजित बानकर. आता मात्र कुठे चेंडू समजत नाही तो अजित याला निर्धाव पद्धतीचा चेंडू बॉल होतोय. खरोखर अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना दिसतोय तो प्रशांत भाबल. पहिलाच चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकतोय तो प्रशांत भाबल. अजित याला काही चेंडू समजत नाही. दरम्यान पुन्हा एकदा आता मात्र सुंदर फटका सजवतोय. पाहायचा षटकारासाठी चेंडू जातोय का. नक्कीच 6 धावांसाठी चेंडू जातोय तो अजित याचा. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती बिनगडी बाद 6. खरोखरच सुंदररित्या समाचार घेतोय तो अजित बानकर. खरोखरच कित्येक मैदानी गाजवली आहेत ती अजित बानकर याने. देवगड तालुक्यामधील हा खेळाडू अजित बानकर एक धडाकेबाज असा फलंदाज दिसतोय अजित बानकर. चवटेश्वर पिरवाडी या संघाच्या बाजूने खेळताना दिसतोय. गोलंदाजी मार्कवर आहे तो प्रशांत भाबल. सामना करेल तो अजित बानकर. गेलो पंचांनी इशारा द्यायचा आहे. उमेश शेरागी सर षटकार आहे की चौकार आहे. ओके नक्कीच 6 धावांसाठी चेंडू जातोय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती 12. सलग 2 चेंडूवर 2 षटकार ठोकतोय प्रशांत याच्या. सुंदररित्या समाचार घेतोय तो अजित बानकर. बरोबर एक धडाकेबाज असा फलंदाज दिसतोय मैदानामध्ये तोचा खेळाडू अजित बानकर. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क येतो. आता मात्र पुन्हा एकदा सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकतोय तो प्रशांत याच्या. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती 18. सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकतोय तो अजित बानकर. धन्यवाद परेश लोणे. अजित बानकरची बॅटिंग बघलास तर प्रशांतच्या पाठीवर लांबलचक 3 वळ बघू मिळाले. रात्री आंबे हळदीची गरज ती प्रशांतच्या पाठीक लावची लागा ती पण ओलोले सुक्या आंबे हळदींचा भागाचा नाही. अशा प्रकारचे मोठे फटके अजितच्या बॅटमधून बघू मिळाले. अजितचा दुसरा नाव तुमका माहीत नसत तर सांगते. केरॉन टॉलॉड नावान प्रसिद्ध तो आमच्या गाभीत स्पर्धेत तो अजित बानकर स्ट्राईक एंडवरती तुमका मोठे फटके मारताना दिसता.
पुन्हा एकदा तयार, आडव्या पेटना फिरवता चेंडू आणि बॅटचं होत असं संपर्क होणार पण एक धाव काही रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. पंचांकडे दाद मागतात खरी धावबादची पण पंच अपील फेटवून लावतात. पंच म्हणून काम करतात मेन पंच उमेश येरागिनी स्क्वेअर लेग पंच संदीप धुरत. दोन अनुभवी पंच बघू मिळतात मैदानावरती. पहिला षटक महागडा ठरता. भोपळण बाय पसारली आणि पाठचे गुण विसरली अशी अवस्था झाली आहे ह्या गोलंदाजाची. पुन्हा एकदा मोठं फटको डीप स्क्वेअर लेग दिशेने चेंडू जाता. हो सुद्धा चेंडू सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती 4 धावा. जवळजवळ पहिल्या षटकात 23 धावा खर्च करता 2 डझनात 1 रन कमी ठेवल्यान तो या गोलंदाजान. मागडा षटक जितू पॅकर संघाच्या वतीन. चांगली फलंदाजी करताना दोघे फलंदाज पिरवाडी संघाच्या वतीन. पहिल्या षटकात पुरेपूर समाचार घेतलेला दिसता तो अजित बांदकर या फलंदाजात. खरोखरच पोलार्ड सारखी खेळी करता आपल्या संघासाठी. आता मात्र शेवटचे 24 चेंडू आणि 29 असा विजयाचा लक्ष्य रावला. पहिल्या षटकात सामन्याचा समीकरण चित्र बदलून टाकला तर अजित बांदकर या धडाकेबाज फलंदाजान. मगाशी जे का तुम्ही मालवणी समालोचन करताना ऐकला असतो आता मोठे फटके मारताना दिसता या मैदानावर. आता मात्र दुसऱ्या षटकात काहीतरी कमबॅक करण्यासाठी स्वतः आपल्या खांद्यावर घेतल्या उचलून ता षटक म्हणजे प्रशांत सातोसकर. एक अनुभवी गोलंदाज मालवण तालुक्याचं व्हीएमसी म्हणा नको प्ले बॉयज मालवण नको मालवण नाही तर मालवणच्या बाहेर सुद्धा ह्याच्या नावाची ख्याती तो प्रशांत. आता मात्र आपण अनुभव पाणाक लावचो लागत कारण पहिला षटक खूप महागडा ठरला. दुसऱ्या षटकात काहीतरी कमबॅक करूचा लागत आपल्या जाग्यावर यावचा लागत. अशा प्रकारची गोलंदाजी करूची लागत ती प्रशांत सातोसकर या गोलंदाजाक. तर ते समाचार घेत तो 3 षटकांनी खेळत असलो अजित बांदकर. सांघिक दुसरा आणि स्वतःच्या झाबड्यातला पहिला षटक कोचून काढताना प्रशांत सातोसकर. स्लोअर पद्धतीचा जो फुलटॉस चेंडू फटको होत असं खेळा केलो नाही तो म्हणजे अजित बांदकर या फलंदाजाक. 1 धाव मिळता पहिल्या चेंडूवरती. एसटी रक्षकाच्या मागे राहून सुमित कोमुर्लेकर प्रशांतला काहीतरी एवढ्या लांबसून कानमंत्र देतात पण आवाज मोठो हा माईक पर्यंत आवाज येता एवढ्या मोठ्या एवढं मोठं आवाजात लो कानमंत्र रोज टप्पो बरोबर हा. षटकातलं दुसरं चेंडू घेऊन प्रशांत सामना करीत तो प्रणित. झेल झाला असता बॅटची काढा घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या बाजूसून जाता. 1 धाव मिळता दोन्ही फलंदाजांका. धाव संख्या झाली ती 25. आतापर्यंत 2 चांगल्या चेंडूंचा खेळ बघू मिळाला. दुसरा षटक चालू असताना प्रशांत सातोसकर या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती अजित बांदकर. 10-12 पावलांचा रनअप घेऊन पुन्हा एक चांगलो चेंडू निर्धाव जाता. बॅट आणि चेंडूचा काहीच संपर्क होणार नाही. आडिया पेटना फिरवचा काम आता मात्र अजित पुरा करता. बाकीचा काम एसटी रक्षक सुमित सोप्या पद्धतीने करून टाकता. चेंडू निर्धाव जाता. काहीतरी कमबॅक केलं आता ह्या षटकात गोलंदाज म्हणजे तो म्हणजे प्रशांत सातोसकर. आता मात्र एक मोठो फटको कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाता. बघूचा झेल होता की नाही पण झेल नाही. एक जीवदान म्हणा हरकत नाही. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावा होते पण तुका नाही माकाने घाल कुत्र्या कसा झाला. 2 धावा मिळाले ते मात्र अजित बांदकर या फलंदाजाच्या खात्यावर जमा झाले. धाव संख्या झाली ती 27. दुसरा षटक प्रगती पतार. अजून षटकातले काही चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करताना दिसतात तो म्हणजे प्रशांत सातोसकर. पुन्हा एकदा मोठो फटको. आता मात्र प्रयत्न पुरो फसलो आणि अजित बांदकर सारखो मोठो मासो गळाक लागलो. पहिला कलाम आपल्या नावावर लावून घेतला तर प्रशांत सातोसकर मी चांगले अनुभव काय असता तो खरोखर दाखवून दिल्यान. पहिल्या षटकात ज्यांनी सलग 3 षटकार खेचले अशा मोठ्या फलंदाजाक दुसऱ्या षटकात बाद करून तंबूचो रस्तो दाखवल्यान. आणि पहिलो मोठो धक्को बसता तो पीरवाडी संघाक अजित बांदकरच्या रूपात. सांघिक धाव संख्या झाली ती 27.
आतापर्यंत या षटकात 4 धावा खर्च करून एक महत्वाचा गडी बाद करण्यात यश मिळवल्यानंतर म्हणजे प्रशांत सातोसकर. नवीन जाणारा फलंदाज नॉन स्ट्राईक चेनच्या दिशेत. दत्ता लोणे. बावन्न धावांचा पाठलाग करताना धाव संख्या झाली आहे ती 27. एक गडी बाद 27. दुसरा षटक चालू असताना नवीन गेलेला फलंदाज दत्ता आपणा काहीतरी होई तशी रापण सजवून घेताना दिसतात. तो म्हणजे सुमित कुमरलेकर. एसटीच्या मागे एसटी रक्षण करीत असताना पहिला षटक महागडा ठरल्यानंतर दुसऱ्या षटकात खरोखरच कमबॅक केल्याने चांगली गोलंदाजी आतापर्यंत 5 चेंडूत बघूक मिळाली ती म्हणजे प्रशांत या गोलंदाजाची. आता गेलेलो नौको फलंदाज तो म्हणजे लोणे. दत्ता लोणे सामना करीत प्रशांतच्या या चेंडूचं सन्मान देता हलक्यात खेळून करता चेंडू. एक धाव काय कोचो क्षेत्ररक्षक रोखू शकणार नाही. 2 षटकांचा खेळ पुरवता सांघिक धाव संख्या होती पीरवाडी संघाची. एक गडी बाद 28. शेवटचे 18 चेंडू आणि 24 धावांची गरज असा विजयाचा समीकरण मांडून ठेवला आता सध्या मैदानावर दिसता. तिसरा षटक घेऊन येतात जितू पॅकर संघाच्या वतीन. याच्यानंतरचे होणारे सगळे सामने म्हणजे सेकंड राऊंडचे सगळे सामने 4 षटकांचे होतील. या प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची. याच्या पुढचे प्रत्येक सामने 4 षटकांचे होतील आणि 4 गोलंदाज तुमका खेळवचे लागतील. सतीश मंचकर सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन सामना करीत तो दत्ता लोणे. उजव्या एसटीच्या बरोबर पहिल्या एक वाव पाणी मोजून काढता पंच उमेश याराकी आपले 2 हात रून करतात. म्हणजे पहिलं सोयर चेंडू म्हणजे फुकटची एक धाव. म्हणजे दुष्काळात 13वा महिन्यात असले चेंडू. आता मात्र दांडी गुल होता. दुष्काळात 13 महिनो म्हणता कमबॅक केल्यान आणि आपल्या चेंडूवर समोरच्या फलंदाजीची दांडी उडवल्यान आणि खालच्या मानेन तंबूचं रस्त दाखवल्यान दुसरा कलाम लागता आता म्हणजे दत्ता लोणेच्या रूपात. पहिलो चेंडू खराब टाकल्यानंतर दुसरं चेंडू वरती गडी बाद करता. याच्यानंतरचे प्रत्येक सामने 4 षटकाचे होतील. सामन्यातली पहिला षटक या पॉवर प्लेचा असताना आणि एकाच षटकाचा पॉवर प्ले आणि 4 गोलंदाज वापरूचे लागतील प्रत्येक संघात. याची प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची. दुसरं धक्का बसता तो पीरवाडी संघात. चांगली सुरुवात नक्कीच करून दिलेली अजितने आपल्या संघासाठी, पण आता एका मागोमाग एक फलंदाज तंबूत परतताना दिसतात. नवीन जाणारा फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेत. अनुराग कोंडे नवीन उतरलेला फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेत सामना करीत तो सतीशच्या गोलंदाजीचं. धाव संख्या मात्र थेट स्थिरावलेली ती म्हणजे 29. बघूया अनुराग पहिल्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेत. चांगलो चेंडू, वेगवान चेंडू, चेंडू निर्धाव जाता. बाकीचा काम एसटी रक्षक सुमित पुरा करता. अजून एका निर्धाव चेंडूची हे सांगत होता. कायत नाही कळाक आणि बोको गेलो माळाक तेतलो चेंडू फक्त बॅट फिरवायचा काम केल्यात. पुन्हा एकदा मोठं फटको मारूचा प्रयत्न तो वळ्या खाली रून करून सुमितच्या वळ्यात जाऊन चेंडू पडता. आणखी या कलाम लागता ता म्हणजे अनुरागच्या नावाचा.
ज्या गतीन पैंजणात उतरलो त्याच गतीन पुन्हा पॅव्हिलियन मध्ये जाताना दिसता. जसं इलो तसंच गेलो. क्रिकेट या क्रिकेट असता सांगतो प्रत्येक चेंडूवरती क्रिकेटचा चित्र बदलत जाता. बघा पहिला षटक किती महागडा ठरला, त्यानंतर कमबॅक केली ती प्रशांत या गोलंदाजानं. आता तिसरा षटक सुद्धा त्याच पद्धतीचा टाकता, तो म्हणजे सतीश. 2 चेंडूवर सलग 2 गडी बाद करण्यात आपल्या षटकात 2 गडी बाद करून यश मिळालं. आता घेता तो मात्र नवीन फलंदाज बंटी. बंटी तुका या सतीशची घंटी वाजवची लागत, कारण सामना जिंकायचा, पुढच्या फेरीत प्रवेश करूचो. हा 52 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या मात्र थळ स्थिरावलेली, ती म्हणजे 29. शॉर्ट पिच पद्धती चेंडू मोठा फटको मारूचा प्रयत्न होतो. चेंडू घोषित स्वरूपात जाता. एकच धाव मिळता या मोठ्या फटक्यावर. एका दुक्क्यान होचा नाही बंटी मोठो एकाच रोजतो. प्रत्येक षटकात एकाच मोठो फटको खेळाचो लागत. धाव संख्या झाली तीच अजून 22 धावांची गरज. तिसरा षटक अजून प्रगती पथावर. पुन्हा एकदा स्ट्राईकवर बंटी सामना करीतो सतीशच्या गोलंदाजीचो. चांगलो फटको लॉंगॉनच्या दिशेक चेंडू जाता. एक धाव पुरी करतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसता, पण एका धावावर समाधान. चांगला क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगल्या पद्धतीची फेक. बारक्या कुबल यांची चांगला क्षेत्ररक्षण. कांजूरच्या मैदानात यष्टी रक्षण करताना सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचा केलेला. ते आता तुमका लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना दिसतील, ते म्हणजे आमच्या बारक्या कुबल. स्ट्राईक काहीतरी चेंज होता, स्ट्राईक वरती येता तो प्रणित. पुन्हा एकदा प्रणितच्या बॅटमधून मोठा फटको. चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न होतो, पण चेंडू काहीतरी सीमा पार टच होता. 6 धाव मिळतात ह्या चेंडूवरती. खरोखरच चांगले प्रयत्न केलेलो या साळगावकर या फल क्षेत्ररक्षकान. काहीतरी प्रयत्न कमी पडतात आणि 6 धावा पिरवाडी संघाच्या खात्यात जमा होतात. सांघिक धाव संख्या झाली ती 37. आता मात्र शेवटचे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. या षटकार विजयाचं समीकरण थोडाफार बदललेला दिसता. आता काहीतरी आपल्या फलंदाजांका कान मंत्र देऊ जातो, ते स्वतः कर्णधार म्हणजे संघाचं होड्याकार अजित बांदकर. हातात बाटली पाण्याचं फक्त निमित्त. 12 बॉल कसे खेळायचे ह्या जाऊन सांगूचा. हा 12 चेंडू आणि 15 धावा असा विजयाचा समीकरणी पॉवर प्लेचा वापर या षटकात, कारण या 4था षटक चालू कंपल्सरी पॉवर प्ले घेऊचो जा. आणि षटक पण महत्वपूर्ण, कारण पॉवर प्लेचा षटक हा फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतले. म्हणजे जबाबदारीचा षटक, जबाबदारीने गोलंदाजी करूची लागत. आणि त्या महत्वाचा षटक घेऊन येतो तो म्हणजे अनुभवी गोलंदाज कल्पेश साळगावकर, ज्यांनी कांजूरच्या मैदानावर असाच षटक टाकूचा होता आणि पहिले 5 चेंडू निर्धाव टाकून 2 गडी बाद केलेले आहेत. पण शेवटचा चेंडू काहीतरी चुकीचं पडलो आणि त्या शेवटच्या चेंडूवरती विजयी षटकार बसलेलो. पण ती चूक आता करूची नाही कल्पेश, कारण शेवटचे 12 चेंडून विजयी लक्ष्य 15. आचऱ्यापासून कचऱ्यापर्यंत ज्याच्या गोलंदाजीची ख्याती असलेली तो कल्पेश साळगावकर, एक अष्टपैलू खेळाडू. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करताना दिसत आपल्या या षटकात. सामना करीत बंटी. कल्पेश साळगावकर महत्वाचा असा षटक घेऊन कल्पेश साळगावकर सामनो करीत बंटी. बघ्या पहिल्या चेंडूवरती किती धाव वसूल करता. चांगलो चेंडू पहिलो धाव बाद संधी आणि हे मात्र बंटी धाव बाद होता. फुकटचो आपल्या पायावर धोंड मारून घेतलं त्या फलंदाजान. ह्या चेंडू धावाची गरज नाही होती, कारण एसटीच्या मागे बघला तर दुड्या अंगाचं सुमित आहे, त्याच्याकडनं कसली चूक होणं म्हणजे खूप कठीण.
पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद कसं धावबाद कळीनं पण यश मिळतं आता म्हणजे कल्पेश साळगावकर या गोलंदाजाक. नवीन येणारा फलंदाज योगेश बांदकर. जितू पॅकरचे मालक आहे माझ्या डाव्या बाजूक दिसतील. चेहऱ्यावरती सध्या तरी स्माइल हा, कारण एका बागोबाग एक फलंदाज पीरवाडी संघाचे बांधून तंबूत परततात. एक चांगल्या स्वभावाची व्यक्ती जितेंद्र चौगुले म्हणजे जितू चौगुले म्हणतो आम्ही त्यांना. कल्पेश आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन आता मात्र मोठं फटको मारतो प्रयत्न होतो. चेंडू बरोच वेळ हवेत. चेंडूच्या खाली हाताचा वळारून करून कल्पेश आणि स्वतःच्या फॉलो थ्रोत झेल पकडता आता मात्र बाद होऊन तंबूत परत तो प्रणित बांदकर सलामीसाठी गेलेलो फलंदाज. चांगली अशी गोलंदाजी करतात. अजून एक आपल्या नावावर कलाम लावून घेतल्यानंतर म्हणजे बंटी या नावाचा सलामीसाठी इलेलो बंटी एक चौकार आणि एक षटकारनिशी खेळान गेलो 11 धावा करून आपल्या संघासाठी. माफ करा प्रणित बांदकर. सन्माननीय बंड्या करंजे जवळपास कुठे असाल तर पॅव्हेलियन पाशी यायचंय. पप्पू बाबूला आपली वाट बघतायत. बंड्या करंजे जरा पॅव्हेलियन पाशी या. नवीन गेलेलो फलंदाज स्ट्राइक एंड वरती संकेत म्हणजे आमचं बाबा कुबल. अंगान जरी शिडशिडीत असलो तरी मनगटात ताकद भरपूर. मोठे फटके हे सुद्धा फलंदाज मारता यात आणि चांगली गोलंदाजी सुद्धा करता. कांजूरच्या मैदानावर पहिला षटक घेऊन यात इल्यानंतर दर्शन बांदकर सारख्या फलंदाजी मधली यष्टी गुल केलेला तो जो गोलंदाज आता फलंदाजी करताना दिसता. संकेत कुबल सामना करीत कल्पेश साळगावकरच्या गोलंदाजीचं. चांगलो फटको ऍक्शन बॉलर सीझनचं प्लेअर ज्या पद्धतीने खेळतात ढोपरा टेकून मारलेलो फटको संकेतच्या बॅट मधून स्वतःचा खाता खोलता. धाव संख्या झाली ती 38. अजून 14 धावांची गरज आणि चौथा षटक चालू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्या संघासाठी करतात तो म्हणजे कल्पेश. स्ट्राइक वरती आता योगेश सामना करीत कल्पेशच्या गोलंदाजीचं मोठं फटकं योगेशच्या बॅट मधून बघूक आवडत आमका. बघूया कशा प्रकारे सामना करीत तो. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुरेपूर फायदो. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फक्त धावाचा काम करता. चेंडू सीमा पार होता. एक मोठं फटको हीच मोठी चूक ठरा शकता या सामन्यासाठी. चुकीचं चेंडू त्याच्यावर चांगलो फटको योगेशच्या बॅट मधून. धाव संख्या झाली ते डबल चौक्याचं गेम स्कोअर बुकवर दिसता म्हणजे 44. अजूनही विजयाचं लक्ष राहुला आता 8. काहीतरी खराब चेंडू किती महाग पडता. आतापर्यंत चांगल्या चेंडूंची फेक केल्यानं काहीतरी टप्प चुकलं त्याचं पुरेपूर फायदा उठवलं योगेश या फलंदाजान. कल्पेश आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन पुन्हा एकदा चांगलं फटको. प्रशांतच्या हातात चेंडू जाता मिड विकेटच्या दिशेक. एक धाव पुरी करतात दोन्ही फलंदाज. एका धावावर समाधान. काहीतरी नाराज दिसता आपल्या ज्या अगोदरच्या चेंडूवरती तो म्हणजे कल्पेश. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती संकेत कुबल. धाव संख्या झाली आहे ती 45. पुढतो चेंडू घेऊन कल्पेश. फुलटॉस पद्धतीचा चेंडू वन बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातात जाता. एक धाव पुरी करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसता आणि डोळे झाकून धाव बाद होता तो म्हणजे संकेत. कोणासाठी योगेशला वाचवण्यासाठी संकेत आपला स्वतःचा जीवनदान दिल्या. स्वतःचा जीव धोक्यात घातल्यान आणि योगेशला जीवनदान दिल्यान. तू पुढे जाऊन खेळ आपला सामना जिंकायचो. हा माझं गडी गेलो तरी काय हरकत नाही. आणि 4 षटकांचा खेळ हे पुरे होता. सांघिक धाव संख्या होता ती 46. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयाचा लक्ष राहुला आता 6. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती एक धाव महत्वाची. आणि मैदानाच्या दिशेने जाता तो सम्राट बांदकर. बांदकर बंधूंची जोडी मैदानात आपणाक दिसता आणि त्यांच्या ताटात वाढून ठेवलेले शेवटचे 6 चेंडू.
महत्वाचं रण सामनं दिसता, कारण शेवटचे 6 चेंडूत 6 धावांची गरज. बघा खंयचोच सामनो विजय ठरता आणि पुढच्या फेरीत प्रवेश करता. जेवढे जास्त निर्धाव चेंडू जातील तेवढं दबाव वाढत जात. प्रत्येक चेंडूवरती एका धावेची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज नाही. आणि महत्वाचा षटक घेऊन शेवटचा स्वतः सुमित कोमुर्लेकर, जो आधी यष्टी रक्षण करताना दिसत होता, तो आता स्वतः गोलंदाजी मार्कवर. आणि यष्टीच्या मागे ज्यांनी चांगली गोलंदाजी केली तो प्रशांत सातोसकर. काहीतरी पहिला षटक खूप महागडा ठरला आता म्हणजे प्रशांतचा. आणि पहिल्या षटकानंतर जो आतापर्यंत खेळ चालू आहे त्याच्यानंतर खरोखर खूप चांगली गोलंदाजी बघू मिळाली जितू पॅकर संघाच्या गोलंदाजाकडून. आणि शेवटचा निर्णायक षटक घेऊन सुमित कोमुर्लेकर सामना करीत तो योगेश. 6 चेंडू आणि विजय लक्ष्य 6. योगेश साठी सुमितचं पहिलं चेंडू, शॉर्ट पद्धतीचं पहिलं चेंडू मोठं फटको होतं पण घोषित स्वरूपात जाता. फटको मोठं पण जागा चुकीची. एकच धाव मिळता, एका धावावर समाधान. आता मात्र शेवटचे 5 चेंडून विजयाचं लक्ष्य 5. रंगतदार चालत असलेलो सामनो यो जितू पॅकर्स विरुद्ध पीरवाडी. शेवटच्या षटकापर्यंत सामना गेलो होता. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज. महत्वाचा षटक स्वतः सुमित कोमुर्लेकर. सामना करीत तो योगेश. शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. बघूया सामना कोणाच्या बाजून जाता तो या पुढच्या चेंडूत कळत. सुमितचा पुढचा चेंडू, पुन्हा शॉर्ट पद्धती चेंडू, त्याच्यावर तेवढं चांगलं पकडलं. 2 क्षेत्ररक्षणाच्या मधून चेंडू सीमा पार होता आणि चौकार जाता. जवळजवळ सामना जाऊन पडतो तो पीरवाडीच्या पारड्यात. आता फक्त औपचारिकता रवली ती म्हणजे एका धावेची. 4 चेंडू आणि 1 धाव. चांगलं फटको योगेशच्या बॅट मधून. बांदकर बंधूंची कमाल बघू मिळता. पहिलं अजित बांदकरने चांगले फटके मारले, त्याच्यानंतर आता योगेश अजितची जागा चालवता. म्हणजे मालवणी सांगूचा झाला तर सासू तशी सून आणि घर तसो गुण. शेवटचे 4 चेंडू आणि 1 धाव. सुमित आपल्या षटकातलो पुढचं चेंडू घेऊन फक्त एका धावेची गरज. सामना करीत योगेश. बघूया विजयी फटको कसो असात. आणि मोठो फटको घोषित स्वरूपात आणि सामना विजयी ठरतो तो पीरवाडी संघ. जिंकलेल्या हरलेल्या दोन्ही संघांचा खूप खूप अभिनंदन. जितू पॅकर संघाच्या कर्णधाराने येऊन आपला सन्मान चिन्ह घ्यायचा आणि या स्पर्धेत उपस्थिती भाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याच्यानंतर होणारा सामना VRCC आनंदवाडी विरुद्ध जय बजरंग मळई. दुसऱ्या फेरीच्या सामन्यांक आता सुरुवात. आता सामने 4 षटकांचे राहतील. पहिला षटक या पॉवर प्लेचा असताना आणि कंपल्सरी 4 गोलंदाज वापरूचे लागतले. या सामन्यासाठी सामनावीराचा मानकरी ठरतात तो म्हणजे 3 षटकारांचा हॅट्रिक करणारो आमचो केरन पॉलार्ड म्हणजे अजित बांदकर.